नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कच्च्या फणसाची भाजी। तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। ही भाजी खायला खूपच मस्त लागते। नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवायची ते। सर्वात आधी आपल्याला फणस चिरून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आधी आपण हाताला व वेळेला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून फणसाचा चीक हाताला चिकटणार नाही आणि फणस चिरायला सोपा जाईल। फणस चिरताना मी इथे फणसाचे असे गोल गोल काप करून घेतले आहेत, जेणेकरून फणसाचे तुकडे करायला नंतर आपल्याला सोपे पडतील। यानंतर आपण फणसाचे लहान तुकडे करून घेऊ। असे लहान तुकडे केल्यानंतर आपल्याला फणसाचा बाहेरील आणि आतील भाग काढून टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व फणस चिरून घेऊ। तेल लावल्यामुळे आपल्याला फणस चिरायला अगदी सोपा जात आहे आणि चीकसुद्धा हाताला चिकटलेला नाही आहे। असे फणसाचे लहान तुकडे केल्यामुळे फणस शिजायला सुद्धा मदत होते। इथे आपला फणस चिरून झालेला आहे। तर हा फणस आता आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर एका कुकरमध्ये या सगळ्या फोडी टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये फणसाच्या फोडी बुडतील इतकं पाणी ओतायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि 2 ते 3 शिट्ट्या करून फणस शिजवून घेऊ। इथे आपला फणस शिजलेला आहे। आता आपल्याला हा फणस कुस्करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी असा खलबत्ता घेतला आहे आणि त्यानेच फणस ठेचून घेत आहे, जेणेकरून फणस कुस्करायला सोपं जाईल। अशा पद्धतीने सर्व फणस आपण ठेचून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजीची फोडणी करून घेऊ। इथे बघू शकताय आपला फणस छान ठेचून झालेला आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। फणसाच्या भाजीसाठी नेहमीपेक्षा थोडं तेल जास्त घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहेत। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। आता बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा थोडासा परतून घेऊ। कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा भाजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। आता टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला भाजला तरच आपल्या भाजीची चव छान लागते। आता आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर थोडं परतून घेऊन कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे। आता कांदा लसूण मसाला थोडासा तेलामध्ये परतून घेऊ। असं केल्यामुळे भाजीला छान कलर येतो
आणि आता त्यामध्ये आपल्याला भाजी घालून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेली मसूर घालणार आहोत। मसूर घातल्यामुळे आपल्या भाजीला छानच चव येते, तर मसूर घालून एकदा भाजी नक्की करून बघा। आता मसूर शिजण्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि छान असं परतून घेऊन झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि भाजी छान मिक्स करून घेऊया। तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, खूपच मस्त लागते। तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।